तर खरातचा ईशानेश्वर वादात का सापडलाय? खरातच्या ईशानेश्वर मंदिरासाठी राज्य सरकारकडून 1.5 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता। पर्यटन खात्यानं 2018 मध्ये हा शासन निर्णय जारी केला होता। मंदिर परिसर विकासासाठी निधीला हिरवा कंदील होता। समारंभ मंडप बांधकामासाठी सर्वाधिक निधी मंजूर करण्यात आला। पेव्हर ब्लॉक, प्रसाधन गृह आणि चेंजिंग रूमची कामं प्रस्तावित होती। भक्त निवास बांधकामाचाही योजनेत समावेश होता। विद्युतीकरण आणि लँडस्केपिंग साठी स्वतंत्र तरतूद होती। सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कामं पूर्ण झाली। खटल्याच्या पार्श्वभूमीवर निधी मंजुरीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। त्यामुळे आता सरकारवरती या सगळ्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर मोठी टीका केली जाते। अशोक खरात ज्याच्यावरती आता अनेक गुन्हे हे दाखल करण्यात आले आणि अशोक खरात प्रकरणी आता आणखी एक मोठी अपडेट ही समोर आलेली आहे। खरातच्या ईशानेश्वर मंदिरासाठी शासनानं निधी दिला होता। राज्य शासनानं 1.5 कोटींचा निधी हा दिला होता। पर्यटन खात्यानं 2018 मध्येच हा शासन निर्णय जारी केला होता। त्यामुळे आता विरोधकांकडून सरकारवर मेहरबानीचा आरोप हा केला जातोय। राजकीय वर्तुळात या निर्णयाची त्यामुळे जोरदार चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतंय। खरातच्या ईशानेश्वर मंदिरावरती सरकारनं इतकी मेहरबानी का दाखवली असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। खरं तर जेव्हा खरातचं प्रकरण बाहेर यायला लागलं त्यानंतर रुपाली चाकणकरांवर मोठी टीका झाली आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा ही अपडेट याच संदर्भात बोलण्यासाठी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेल्यात। सुषमाताई, आपण पाहतोय खरातची रोज नवनवीन प्रकरणं बाहेर येत आहेत। यातच आता सरकार पण यात आलेलं आहे, कारण खरातच्या ईशानेश्वर मंदिरासाठी शासनानं 2018 साली निधी मंजूर केला होता। काय प्रतिक्रिया द्या? खरातचे एकूण जे पालन पोषण आहे किंवा खरातचा जो वाढवा झालेला आहे, 2.5 वर्षाचा महाविकास आघाडीचा जर एक अपवाद वगळला तर गेली 7.5-8 वर्ष सातत्याने या राज्याचं मुख्यमंत्रीपद, गृहमंत्रीपद हे फडणवीस यांच्याकडे आहे। त्यामुळे त्यांच्या सोबत सत्तेत उठबस करणाऱ्या अनेक लोकांनी खरातांना जी काही ताकद पुरवलेली आहे। ठीक आहे की चाकणकरची चर्चा झाली, कारण चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष असतानाच महिला लैंगिक शोषणाच्या अशा आरोपींना पाठबळ देत होत्या म्हणून त्याची जास्त चर्चा झाली। पण याचा अर्थ चाकणकर एकट्याच आरोपी आहेत असं नाही। मला असं वाटतं की या सगळ्याच लोकांची चौकशी झाली पाहिजे। दीपक केसरकर असतील, जयकुमार रावल असतील आणि या सगळ्यांच्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे। सुषमाताई, मात्र शासनाचं अशा बुवांना खुलं पाठबळ आहे असं तुम्हाला वाटतं का? निश्चितपणे खरात प्रकरणामध्ये चाकणकरांचं नुसतं पाठबळ नाही तर नीट चौकशी केली तर खरात आणि चाकणकर यांचे अनेक आर्थिक व्यवहार सुद्धा एकत्र दिसतील। त्यामुळे चाकणकरांना तर बिलकुल सहआरोपी केलं पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे। पण त्याचसोबत दीपक केसरकर सारख्या माणसाची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, कारण केसरकर दर महिन्याला ईशानेश्वर आणि खरातांच्या संपर्कात होते। सुषमाताई, मात्र या सगळ्यांवरती कारवाई व्हावी यासाठी तुम्ही विरोधक म्हणून कशा पद्धतीने पुढची भूमिका घ्याल? मी माझ्या पद्धतीने जी लढाई मला बाहेर सभागृहाच्या बाहेर लढता येते ती ऑलरेडी सुरू केलेली आहे। येणाऱ्या 2-4 दिवसात आम्ही अजून, उद्या रामनवमी आहे, मंगल प्रसंग आहे, त्यामुळे उद्याच्या प्रसंगी आम्हाला या कुठल्याही गोष्टी बाहेर काढायच्या नाही। मात्र परवा दिवशीपासून पुन्हा आमचा लढा सुरू राहील। निश्चित। सुषमाताई, खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्राला दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। त्यामुळे शासनाचं या बुवांना खुलेआम पाठबळ दिसून येतंय आणि अशा पद्धतीनं या सगळ्यांवरतीच कारवाई झाली पाहिजे, रुपाली चाकणकरांना सहआरोपी केलं पाहिजे अशी प्रतिक्रिया यावेळी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिलेली आहे। एकंदरीतच आता खरातच्या या ईशानेश्वर मंदिरासाठी जो शासनानं निधी खर्च केला होता त्या संदर्भात विरोधक आक्रमक झालेले। या सगळ्या प्रकरणी आता सरकारकडून नेमकी काय भूमिका स्पष्ट होते हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र खरात प्रकरणी आता खरातला 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। या दरम्यानच्या काळात चौकशी अंती नेमकं काय काय समोर येतं, आणखी काय काय मोठमोठे खुलासे होतात हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे।
आतापर्यंत खरातची जी चौकशी झाली त्या चौकशीअंती अनेक राजकीय नावंही समोर आली होती। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नाव होतं रुपाली चाकणकर, ज्यांनी आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला। त्यानंतर आता आणखी यामध्ये कोणकोणती नावं समोर येतात हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आता विरोधकांनी पुन्हा एकदा सरकारवर या सगळ्या प्रकरणी टीका केल्याचं पाहायला मिळतंय। शासनाचा निधी हा देण्यात आला होता। राज्य शासनानं 1.5 कोटींचा निधी या ईशानेश्वर मंदिराच्या विकासासाठी दिला होता। 2018 मध्ये पर्यटन खात्यानं हा शासन निर्णय जारी केला होता। त्यामुळे विरोधकांकडून आता सरकारला खरातवर की मेहरबानी का असा प्रश्न उपस्थित केला जातोय आणि या सगळ्या प्रकरणी आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगल्याचंही पाहायला मिळतंय। तर कॅप्टन अशोक खरात, भूमदेवबाबा अशोक खरात याच्या ईशानेश्वर मंदिरासाठी राज्य शासनानं 1.5 कोटींचा निधी हा दिला होता। त्यामुळे विरोधकांकडून या सगळ्या प्रकरणी आता मोठी टीकेची झोड उठली आहे। 31 मार्च 2018 या संदर्भातला शासन निर्णय जारी करण्यात आला होता। तर गेल्या 7 ते 8 वर्षांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदावर असल्या तरीही अशा पद्धतीनं भुवांना पाठबळ का दिलं जातं असा प्रश्नही सुषमा अंधारे यांनी अगदी काही वेळापूर्वीच उपस्थित केला। आता खरातच्या या ईशानेश्वर मंदिरासाठी जो शासन निर्णय जारी करण्यात आला होता या संदर्भात आता पुढील कारवाई सरकारकडून कशी केली जाते हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर या सगळ्या प्रकरणी फक्त रुपाली चाकणकर नाही तर आणखी नेतेही सहभागी असल्याचंही सुषमाताई म्हणाल्या। या